लाखो रुपयांचं बक्षीस असलेली आणि ब्राझीलमध्ये होणारी मॅरेथॉन स्पर्धा तो केवळ मित्राला भारतात यायचा शब्द दिल्यामुळे सोडून आलाय. हा खेळाडू म्हणजे विश्वविजेता केनियन धावपटू विल्सन केप्रॉप आणि ज्या मित्रासाठी तो मोठ्या स्पर्धेवर पाणी सोडून आलाय ते आहेत राणे हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे अजित राणे. अजित राणे 30 वर्ष केनियामध्ये होते. तिथंच त्यांची आणि धावपटू विल्सन केप्रॉप यांची मैत्री झाली. सूर जुळले आणि कुडाळ मॉन्सून मॅरेथॉनला यायचं अजित यांचं निमंत्रण विल्सन केप्रॉप यानं सहज स्वीकारलं. 2 दिवसांपूर्वी तो कुडाळमध्ये दाखल झाला. इथला परिसर त्याला खूप आवडला. शुक्रवारी सायंकाळी त्यानं कुडाळवासियांशी छान गप्पा देखील मारल्या. सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब यांचे सदस्य तसंच ॲथलेटिक्सचे विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यावेळी उपस्थित होते. पत्रकार शेखर सामंत यांनी अजित राणे यांच्या माध्यमातून विल्सन केप्रॉप यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी अनेक गोष्टी अलगद उलगडत गेल्या. विल्सन केप्रॉप यांचा प्रेरणादायी प्रवास, त्यांचं क्रीडा क्षेत्रात येणं, केनियाची सामाजिक आर्थिक परिस्थिती, केनियाचं या मॅरेथॉन स्पर्धेतलं वर्चस्व अशा सर्वच गोष्टींवर छान संवाद साधला गेला. यावेळी डॉक्टर जी.टी. राणे, रुपेश तेली, शिवप्रसाद राणे, डॉक्टर जयसिंहराव राणे, डॉक्टर प्रशांत मडव, डॉक्टर प्रशांत सामंत, डॉक्टर मिलिंद बोर्डवेकर तसंच सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लबचे सदस्य उपस्थित होते. पाहुयात. The reason behind the Kenyan success running is number one, the environment. The environment there is very conducive for running. The area is high altitude and it favors a road long distance running. Number two, it has been like a culture in Kenya. So when young athletes come up, they are motivated by the old athletes who are put there. So it is like a culture in that country also. It is a source of livelihood also because most of the athletes have come from very humble backgrounds and when they venture into running, their life changes completely and at least they can manage to be on a better position of life. That is it. तर मेजर पॉईंट जो आहे हा एक हाय अल्टिट्यूड. म्हणजे आपल्याला माहिती आहे की विषुववृत्त जे आहे हे केनियामधून क्रॉस होतं आणि जिथे हे आहेत म्हणजे केनियाकडे खूप मोठी कंट्री आहे. जिथून हे प्लेन येतात त्या कंट्रीच्या एका पर्टिक्युलर भागामधून तो भाग म्हणजे खूपच उंच आहे. जसं आपल्याकडे लेह लडाख जसं आहे म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर खूप उंचावर धावता आणि उंचावर धावल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता फार कमी असते. तर त्या ठिकाणी हे ट्रेन होतात. ऑक्सिजनची कमतरता जिथे आहे तिथे ट्रेन होतात. त्यामुळे बाकीच्या ठिकाणी जिथे ऑक्सिजन आहे तिथे त्यांना धावणं खूप इझी होऊन जातं. म्हणजे अगदी कठीण मेहनत करतात ते त्या ठिकाणी. त्याच्यामुळे बाकीच्या कुठच्याही ठिकाणी धावणं जिथे ऑक्सिजन आहे त्यांना ते खूप इझी होतं. हा त्यांनी एक पॉईंट सांगितलेला. नंतर दुसरी जी गोष्ट आहे की ते कल्चर म्हणजे त्याच्यात एकच छोटीसा गोष्ट सांगेल की जसं तुम्ही आता क्रिकेटचा उल्लेख केला. इव्हन क्रिकेट प्लेअर आपले इंडिया पाकिस्तानमध्येच तयार होतात कारण आपल्याकडे ते कल्चरच ते. तो एक भाग इथे आहे. यांचं कल्चर म्हणजे त्यांनी ते बनवलेलं आहे की रनिंग हेच त्यांचं कल्चर आहे. त्यामुळे अगदी लहानपणापासून जसं आपल्याकडे मुलगी जन्मली की त्याच्या आपण हातात क्रिकेटचा बॉल आणि बॅट देतो तर त्यांच्याकडे ते हे शिकवलं जातं की तुम्ही धावा, रनिंग करा. ते कल्चर हा एक दुसरा भाग आहे. म्हणजे पहिला भाग झाला हाय अल्टिट्यूड म्हणजे ज्याच्यामध्ये ते ॲक्च्युअल म्हणजे त्या कमी ऑक्सिजनमध्ये ते वावरत असतात. कमी ऑक्सिजनमध्ये ते प्रॅक्टिस करत असतात. मला वाटतं ते जिथे प्रॅक्टिस करतात तर तिथे हाय अल्टिट्यूड. Almost how many feet you are above sea level? In my town, it is 2,100 where I live. But when I go to training, the elevation starts again. So I can elevate up to 2,500, 2,400. So 2,400 meters above the sea level. म्हणजे
म्हणजे खूपच साईड झाली, त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा खूपच विषय येतो, म्हणजे ऑक्सिजन फार कमी असतो. कुडाळ म्हणजे एक्झाम्पलमध्ये खाली 45 मीटर्स कुडाळ आहे. कुडाळ 45 मीटर्स अबाव सी लेवल. म्हणजे सुनामी आली ती 50 फुटापेक्षा खालची असेल तर आम्ही बुडणार 50 असेल. सावंतवाडी 55 मीटर्स अबाव सी लेवल. रांगणा इज 600 मीटर्स अबाव सी लेवल. आता मी याच्यात सांगतो, घेतलेला अनुभव सांगतोय की सर जे good training session to inform. So when you combine these kind of sessions, when it comes together, it brings something which is very fast. Yeah. त्यांना हेच म्हणायचं आहे की रनिंग करतात, पण ट्रेनिंग हा जो एक भाग आहे हा त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आपल्याकडे पण सगळे रनर्स असतात, ते पण धावतात, पण त्यांचं म्हणणं आहे की जे डेडिकेशन ते घेऊन म्हणजे ते ट्रेनिंग करतात, त्याचा फार मोठा इफेक्ट त्यांच्या करिअरवर होतो. आता पुढे ते सांगतीलच, पण मला फक्त बिफोर दॅट एवढंच म्हणायचं आहे की त्यांचे जे ट्रेनर्स आहेत, त्यांचा जो ट्रेनर आहे हा इटालीवरून आलेला आहे. इटालीवरून जो एक्सपर्ट आहे तो त्यांचा ट्रेनर आहे. ते तुम्हाला आपल्याला पुढे सांगतील, पण म्हटलं विसरायच्या अगोदर मला पटकन आठवलं. आणि ते असं ट्रेनिंग देतात, एवढं मेहनत करून देतात, त्याच्याबद्दल ते पण नक्कीच सांगतील आपल्याला. Mother started their journey of marriage. Their marriage was good, and it came to a certain point when we were young. The family started crumbling. So things never went good when I was a young child. Things fall apart. Things fall apart, and life started to be difficult. And remember, I was the firstborn of this family. So it took also my thinking, because I had realized when I was a young boy that I could run. So it came into my mind that in order to save this family, because my father had already parted ways with my mother. So my mother was on her own, my father was on her own. But when this family split, we remained with our father. Then the problem is that my father brought in another wife. That is where a big problem came in. We went through a lot, as you understand. So I had to persevere because of my sibling. Because if I was to raise some issues, then I was to be in problems. So I decided to persevere in order to save my family. And for sure, I persevered. Through my schooling, although there was problem of school fees and what, but I managed to finish my Form 4. After Form 4, then I continued with my career, and eventually I came to be successful. And after that, I was the one who took care of my siblings. I put them, I educated them in school throughout primary and secondary school, and all now I've completed schools, and others are successful. I remember I have one engineer, I have another one who is a security officer, I have one also who is a business lady. So actually, life has changed through those difficulties. Yes. ती तुम्हाला कळलीच असेल, पण मला जास्त कळली, कारण मी त्या देशामध्ये 30 वर्ष राहिले. आणि कल्चरच असं आहे की वडील 3-4 लग्न करतात आणि आई पण 3-4 लग्न करते, आणि मग परत त्यांची मुलं यांची मुलं सांगताना आय एम फ्रॉम सेम फादर सेम मदर हे सांगावं लागतं. म्हणजे तुम्ही म्हणाल ही माझी आई आहे, तर माझी ही आई आहे, पण माझे वडील हे आहे. म्हणजे ते एक वेगळंच कल्चर आहे तिकडे. तर त्या कल्चरमध्ये जास्त बोलूया नको, पण त्याचं असं म्हणणं आहे की या कल्चरमुळे घरामध्ये भरपूर भांडणं जी होतातच स्वाभाविकपणे. तर त्याच्यामुळे आणि तसे हे ज्या भागातून आलेले तसं म्हणजे गरिबीच असते आपल्याकडे. जसं खेडेगाव असतं, हा पण तशा एका खेड्यातूनच आलेला आहे. तर त्या गरिबीमध्ये आणि हे फॅमिलीचे प्रॉब्लेम्स
असल्यामुळे शाळेत जाताना सुद्धा तो म्हणत होता फी भरणं पण कठीण आहे, अशा परिस्थितीतून ते आलेले आहे. तर आणि तिथे दुसरे उद्योगधंदे काही नाही, जॉब मिळणं त्यांना कठीण आहे. स्पोर्ट्स म्हणजे हायरचे ज्याच्यामध्ये पैसे भरून खेळावं लागतं असे स्पोर्ट्स ते अफोर्डच करू शकत नाही. ही ॲक्च्युअल स्थिती आहे. मग त्याच्यामध्ये रनिंगशिवाय दुसरं काय, रनिंगला काय लागतच नाही आणि त्यांच्याकडे ती कॅपेबिलिटी आहे. त्याच्यामुळे त्यांनी हे क्षेत्र निवडलेलं आहे की जे म्हणजे विदाऊट पैशामध्ये पण ते करू शकतात. आणि तेच रिझन आहे की तो या क्षेत्रामध्ये आला आणि त्याच्यातून त्याने पुढे प्रोग्रेस गाठत गेला. पण मेन जे सांगितलं तर त्यांचं जे कल्चरल म्हणजे बॅकग्राऊंड जे असतं, फॅमिली बॅकग्राऊंड जे असतं ते या टाईपमध्येच असतं. Your background and everything, but they want to know what actually inspired you. Who was your actually what I can say, who inspiration to go for athletics? They want to know. What I can say that is that before things fall apart, when I was in primary school, there was this runner who used to run 400 meters called Samson Kitur. His name is Samson Kitur. Samson Kitur was the Kenyan fastest 400 meter runner, and he was my neighbor there at home. So at one time, he was passing near our home. So my mother was there. I was talking with her. Then she told me, that is a runner, Samson Kitur. I asked him one question. Is that only running or it is an additional education? She told me that is a talent. Immediately I told my mother, now bring me a pair of shoes and a shoe. Tomorrow I'm starting running. That is Samson Kitur who inspired me so much. He was driving a Mercedes Benz after winning Barcelona, a race in Barcelona. So Samson Kitur motivated me, and from that time I picked up from there and I never stopped from there. सो आत्ताच विल्सनने सांगितलं की त्याचा जो शेजारी आहे सॅमसन किटरी, तो त्याचा अगदी बाजूचा शेजारी होता आणि त्याचा प्रोग्रेस बघून याची आई त्याला फोर्स करत होती की तू पण असं रनिंग का करत नाही. तू आज धावतोय, त्याच्याकडे मर्सिडीज बेन्झ आहे, फक्त धावण्यावर त्याने मर्सिडीज बेन्झ घेतली त्या गावामध्ये, मग तू काय घेऊ शकत. नंतर याला मग ती एक इन्स्पिरेशन आहे. मग त्याने आपल्या आईला सांगितलं की मला शूज घेऊन दे, मी रनिंग करतो. मग त्याच्यातून सुरुवात झाली. म्हणजे नेबल आपल्याकडे पण हे असं असतंच की आपण शेजाऱ्याला बघून आपण त्या फील्डमध्ये जायचा प्रयत्न करतो. तर एक्झॅक्टली जरी ते गावात असलं तरी प्रिन्सिपल रिमेन्स हे अगदी त्याच्या बाबतीतही ते तसंच झालेलं आहे की हा शेजारी आहे, आई म्हणजे तो शेजारी आहे, तो बघ कसं धावतोय, तो आज इंटरनॅशनल लेवलला धावतोय, तू का नाही धावू शकत, त्याच्याकडे मर्सिडीज गाडी आहे, तू का नाही घेऊ शकत. हे त्याला वारंवार म्हणजे त्याच्यावर म्हणजे परत त्याच्या डोक्यावर घातलं गेलं. त्याच्यातून त्याला ती चालना मिळाली किंवा त्याच्यातून त्याला ती एक इन्स्पिरेशन मिळालं आणि तिथून त्याची सुरुवात झाली असं त्याचं म्हणणं आहे. different so one is your I mean they chosen you for the China. Was it that China Nanning in China? Yes, the World of Marathon. Yeah, so then 2010. Yes. So how was that experience? Then the another thing is the London Olympic. There was a selection in London Olympic. So how was that experience? And in that London Olympic, there was a big injury while running on the track. So if you can just explain us me about that. Then we start by the Nanning World of Marathon Championships. So before we went there, I was sent to Lille, France, purposely to qualify there for World Championships in Nanning. So I went there and I managed to run the time which qualified me to go and run the World Championship there in Nanning.
So it was a good experience. And from these World Championships, what I can say is that it changed everything in my life. Before I used to have some little money, so I was coming up slowly by slowly. But eventually when I won the World Half Marathon Championships, my life changed. Change in the financial. Yeah, in financial economy, and I started to grow also. You know, when you are financial economically, you can stabilize yourself. You can buy a land, you can build your house, you can build your farm, you can do some things which are helping you in life to grow. Yes. So what I can say, the World Half Marathon changed my life completely. So about the London Olympics, you want to know about the experience? So what was your first experience when you've been selected for the London Olympics? To be selected for London Olympic, it means something else. You know, Olympics is the biggest of all championships. Yes. So to be selected there, am I the top? Because before I won the Trial Olympics, we were everybody there. Eliud Kipchoge, all the strongest Kenyans that were there. So I beat all those guys, and I feel that it was so big. Yeah. So it was something big that if it was to go through, then I would be in another level. But it was just what I can say, I was unlucky. Bad luck. Yeah, it was a bad luck for me to have that injury because it ruined everything. Yes. The track was it was on the middle of the track when you were. It was on 18 lap. It was around 18 laps. It was almost there. So in 18 lap, Which event? 10,000 meters. Yeah, I ran 10,000 meters. African Championship. I was national record also in the 10,000 meters. So 10,000 meters. I ran the record in the high altitude before some other guy coming from. So 10,000 meters also, I have experience with running 10,000 meters in track. Yeah. मला सुद्धा हे ऑलिम्पिक आणि हाफ मॅरेथॉन कसं असतं हे समजणं खूपच, कारण मी ते फील्डमधला नाही, डिफिकल्ट आहे. पण मला एवढंच समजतंय की टू गो इन टू द हाफ मॅरेथॉन, म्हणजे हाफ मॅरेथॉनमध्ये जर तुमचं सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला त्याची पहिली राऊंड तुम्हाला थ्रू करावी लागतात. तर त्याची पहिली राऊंड जी होती ती मला वाटतं फ्रान्समध्ये होती. तर फ्रान्समध्ये त्यांनी सगळी जेवढी काय म्हणजे त्याची रिक्वायरमेंट होती ती सगळी पूर्ण केली. त्याच्यानंतर तो चायनामध्ये वर्ल्ड हाफ मॅरेथॉनसाठी गेला आणि चायनामध्ये वर्ल्ड हाफ मॅरेथॉन हा एक म्हणजे एक खूप मोठा इव्हेंट होता त्यावेळी. कारण मलाही आठवतं, कारण तो इव्हेंट आम्ही सुद्धा बघत होतो ॲक्च्युली त्यावेळी 2010. आम्ही त्यावेळी केनियामध्ये होतो आणि आम्ही की हा आमचा चॅम्पियन आहे म्हणजे आम्ही त्या लाईव्ह टी व्हीवर बघत होतो आणि इट वॉज म्हणजे बिग प्राऊड फॉर अवर कंट्री देअर म्हणजे केनिया. आणि त्याच्यामध्ये हा गोल्ड विनर झाला. म्हणजे एक खूप आम्ही सगळे एवढा कॉंग्रॅच्युलेशन त्याच्यावर नंतर येईल की त्याच्यातूनच नंतर त्याची आणि माझी ओळख झाली. आणि त्यावेळी आम्ही त्याला बोलवत होतो तिकडे आमच्या कंपनीच्या इव्हेंट्समध्ये आणि तशी आमची ओळख झाल्यामुळे नंतर तो इथे ते आपण बोलूच नंतर. मोठं टायटल आहे पण तरी पण एवढा वाईट प्रसंग असून फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर तो परत येऊन म्हणजे तो म्हणतो की मला एवढं वाईट वाटलं की मी माझ्या कमिटीला सांगितलं मला ताबडतोब नेक्स्ट फ्लाईटमध्ये टाका आणि मला घरी जायचं. पण त्या कमिटीने म्हणजे त्यांची पण एक ऑलिम्पिकची कमिटी असते देशाची, त्यांनी त्याला काउन्सिलिंग केलं की असं नाही म्हणजे ते बरेच भाग असतात आणि याला त्यांनी सावरलं की असं करू नको की तुला अजून खूप मोठं फ्युचर आहे खूप मोठं. आणि त्याच्यातून केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर तो परत आला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी बरेच मॅरेथॉन
So, I want to know after that Olympic bad incident, then after that, how many titles you managed to achieve? World titles. After that injury, I came back very strong. I never won the gold medals, but I won the titles from the cities. I remember that was in 2013. 2013. I came to New Delhi and I was number 3. And that was a good medal. I went to Portugal. I won the race. I went also to RAK, Dubai, the Ras Al Khaimah. We have a goal in Dubai called Ras Al Khaimah. So in Ras Al Khaimah, I was also number 3. With the fastest times also, all under 1 hour. In New Delhi, I ran 1 hour. I ran 59 minutes 45 seconds. Half marathon. In RAK, also I ran the same time as Mr. 59:45 in RAK also. See, in Lisbon, it was a bit hard because we were running along the coast, so the wind was blowing. But I managed to break the course record, which was 62, and I brought it to 60-90, which I think it is still standing up to now. It is a hard course. So after that, in 2014, I went back to World Half Marathon Championships. Again, I qualified for World Half Marathon Championships in Copenhagen, Denmark. So I was in Denmark, and I did not perform well. The reason was they took we got my visa in the Schengen visa from Italy. So when the Kenya team were traveling directly to Copenhagen, it forced me to go to Rome first, and then after Rome I had to fly to Copenhagen. So I wasted a lot of time. I arrived today and tomorrow is the race. So I was so tired, but I managed to be position 6 also in the race. Yes. शक्तीच्या जोरावर तो परत आला आणि त्याच्यानंतर त्याने कितीतरी वर्ल्ड टायटल जिंकले. म्हणजे आपण त्याच्या तोंडातूनच ऐकलेलं, म्हणजे त्या सिटीची नाव त्यांनी सांगितलं. इट्स म्हणजे एक मोठा म्हणजे अचीवमेंट आहे. तर मगाशी मी त्याच्यावर बोलत होतो, टोटल ऑलमोस्ट यू सेड 30 मोर दॅन 30 इंटरनॅशनल मॅरेथॉन्स असं टॅलेंट आज आपल्याकडे आलेलं आहे. म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे, कारण मला माहिती आहे आपल्याकडे इंडियामध्ये या लेवलपर्यंत पोचणं म्हणजेच एक एवढी मोठी गोष्ट असते. आणि 30 मॅरेथॉन म्हणजे आपण त्याच्यावर विचार पण करणं म्हणजे खूप डिफिकल्ट असतं. की हे सगळं आपण तिकडे बघतोय, पण हे आपल्याकडे नाहीच आहे म्हणायला हरकत नाही. अगदी फार खेळाडू धावतात, जिंकतात आणि त्या लेवलला जातच नाही. ही झाली आपल्या मेट्रो सिटींची गोष्ट. कमिंग टू आपले कोकण, सिंधुदुर्ग, कुडाळ, इथे तर ह्या गोष्टी फारच कठीण आहेत म्हणजे सध्याची परिस्थिती. तर माझ्या डोक्यात ही एक अशी कल्पना आहे किंवा अजूनही आहे की जर आपण आपल्या मुलांना एक असा प्लॅटफॉर्म जर तयार करून दिला आणि विल्सन सारख्या एका मोठ्या महान खेळाडूला इथे आणून जर त्यांचा एक ट्रेनर म्हणून इथे जर आपण करू शकलो, तर आज नाही उद्या 5-10 वर्षानंतर माझ्या कुळामधून एक 2, 4, 5 जर मुलं तयार झाली तर त्याच्यापेक्षा मोठं समाधानच नाही. आणि त्याचे होल आयडिया ऑफ दिस सगळ्याच्या मागे माझी ही कल्पना आहे किंवा माझी एक इच्छा आहे. 5 होऊ दे, 2 होऊ दे, इव्हन एखाद्या मुलाने जरी पुढे आला आणि तो या लेवल पर्यंत गेला, तर पहिलं आपल्या कुडाचं नाव केवढं मोठं होईल, जिल्ह्याचं केवढं होईल, महाराष्ट्राचं केवढं होईल आणि इंडियाचं केवढं होईल, जे आज नाही आहे.
सगळी कल्पना हीच आहे आणि आय हॅव ॲक्च्युली रिक्वेस्टेड विल्सन अँड ही सेड येस इफ दॅट इज गोइंग टू हॅपन ही इज रेडी टू बी अ कोच. Yes, I talked with him, and I told him nothing is impossible. We can bring some difference, and we can make integrate also through athletics. So he was telling me that there is a track to be constructed, and if we get a good plan to bring up some new talent, young guys, and in future, this place will be so great and be known for athletics. So I told him it's a good idea, and if it is going to be possible, then I will be ready to dedicate myself to bring my experience. Wow. Because as we are speaking right now, as I was training also, I was supporting another 10 athletes with me. And as we are speaking right now, we have one who has already run in London 2:04:11. The young guy who I mentored him, and now he has run 2:04:11. And we were together. I have other more. I have another one who has run 2:08 also. So it is possible to have something good and good talents. When we realize that there is talent in someone, we work for that talent. Talent cannot perform without being worked for. That is it. अगदी बरोबर आहे विल्सनचं म्हणणं, कारण ट्रेनिंग हा जो भाग आहे आणि त्यातून अशा एक्सपर्ट कोचेसचं ट्रेनिंग मिळणं हा एक खूप, म्हणजे सचिन म्हणा किंवा कांबळी म्हणा, आचरेकर सरांनी घडवले असंच आपण म्हणतो. म्हणजे ते तो जो ट्रेनिंग आहे, खास करून ॲथलेटिक्समध्ये जे ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये जे काय मला थोडंफार कळतं की त्याच्यामध्ये कितीतरीच गोष्टी आहे. त्याच्यामध्ये म्हणजे त्यांचं पाऊल सुद्धा कसं टाकायचं याच्यामध्ये पण एक सायन्स आहे, म्हणजे ते शिकवतात. सो मेनी थिंग्स इन्वॉल्व इन दॅट. तर अशा प्लेअरकडून जर आपण आपल्या मुलांना जर ट्रेनिंग देऊ शकलो तर नक्कीच आपल्याकडूनही ॲथलेटिक्स तयार होते आणि हीच माझी इच्छा.